आणि आमचे सर्व कार्यकर्ते ताकदीनं या निवडणुकीमध्ये उतरून पुन्हा राज्यामध्ये NDAची सत्ता आणण्याची तयारी आमच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी केली आहे। प्रदेशाचं अधिवेशन झालं, जिल्ह्याचं अधिवेशन झालं, तालुका स्तरावरचे अधिवेशनं झालेत आणि भारतीय जनता पार्टीनं बूथपर्यंतची संपूर्ण यंत्रणा ही निवडणुकीच्या कामामध्ये आणलेली आहे आणि ही यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं वेगवेगळ्या स्तरावर समित्याची नियुक्ती केलेली आहे आणि त्यासाठी एक राज्याची विधानसभा निवडणूक 2024ची एक व्यवस्थापन समिती भारतीय जनता पार्टीनं गठीत केलेली आहे। या समितीमध्ये मी अध्यक्ष म्हणून आहेत, सहसंयोजक दिलीप कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाती जमातीचे जे आहेत ते आमचे सहयोगी आहेत, दुसरे अशोक नेते राष्ट्रीय महामंत्री आहेत अनुसूचित जाती जमातीचे, तिसरे आमचे सहकारी सहसंयोजक श्रीकांत भारतीय विधान परिषदेचे सदस्य आहेत। जाहीरनामा समिती जी आहे यामध्ये सुधीर भाऊ मुनगंटीवार आपल्या राज्याचे मंत्री आहेत। विशेष संपर्क समिती त्यामध्ये आपल्या राज्याचे मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील आहेत। सामाजिक संपर्क समितीमध्ये पंकजाताई मुंडे आहेत। महिला संपर्क समितीमध्ये आमच्या राष्ट्रीय सचिव विजयाताई रहाटकर आहेत। कृषी क्षेत्र समितीमध्ये आमचे राज्यसभेचे सदस्य अशोकराव चव्हाण आहेत। लाभार्थी संपर्क समितीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील आहेत। युवा संपर्क समितीमध्ये आमच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे आहेत। प्रचार यंत्रणा समितीमध्ये आमचे नामदार रवींद्र चव्हाण साहेब आहेत। सहकार क्षेत्र समितीमध्ये सहकार क्षेत्रात काम करणारे आमचे ज्येष्ठ नेते प्रवीण दरेकर आहेत। अनुसूचित जाती जमाती संपर्क समितीमध्ये आमचे माजी आमदार विजयभाई गिरकर आहेत। अनुसूचित जमाती संपर्क समिती जी आहेत त्यामध्ये नामदार विजयकुमार गावित आहेत। सोशल मीडिया IT आमदार निरंजन डावखरे विधान परिषदेचे सदस्य आहेत आमचे। मीडियामध्ये विधानसभा सदस्य अतुल भातखळकरजी आहेत आणि महायुती निवडणूक अभियान समन्वय गिरीश महाजन आपले नामदार आणि चुनाव आयोग संपर्क प्रमुख म्हणून आम्ही किरीट सोमय्याजी यांना प्रमुख केलेलं आहे। ग्रामीण आणि शहरी भागातल्या ज्या स्वराज्य संस्था आहेत त्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरली मनोहर यांना दिलेलं आहे। विशेष आमंत्रितामध्ये नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय मंत्री पीयूषजी गोयल, आमचे राष्ट्रीय महामंत्री विनोदजी तावडे, मुंबईचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आशिषजी शेलार, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी मंत्री गणेशजी नाईक, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराजजी आहिर, प्रदेश महामंत्री रणधीर सावरकर, प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील हे पदसिद्ध आहेत। सगळे महामंत्री हे आमचे पदसिद्ध आहेत। श्रीमती माधवीताई नाईक प्रदेश महामंत्री, विजय चौधरी प्रदेश महामंत्री आणि संजय केनेकर प्रदेश महामंत्री हे पदसिद्ध सदस्य आहेत। अशा प्रकारची ही समिती भारतीय जनता पार्टीनं राज्य पातळीपासून तर बूथ लेवलपर्यंत संचलन करण्यासाठी आणि
विधानसभेच्या निवडणुकीचं संचलन करण्यासाठी ही समिती भारतीय जनता पार्टीनं नियुक्त केलेली आहे. यामध्ये नितीन गडकरी देखील समावेश आहे का? त्यांना काही जबाबदारी देण्यात येणार आहे का? की नितीन गडकरी पण जबाबदारी देणार अशी चर्चा सुरू नितीन गडकरी हे भारतीय जनता पक्षाचे नेते, ज्येष्ठ नेते, राज्याचे अध्यक्ष राहिलेत, राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेत आणि या ज्येष्ठ नेत्यांना जे आम्ही विशेष आमंत्रित असतात, अशा आत्ता या समितीमध्ये विशेष आमंत्रित, त्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, पीयूषजी गोयल, विनोदजी तावडे हे सुद्धा त्या समितीमध्ये आहेत. दादा, आज आपण बघतोय आजच्या राहुल गांधी आणि प्रणिती शिंदेच्या लग्नाच्या अफवा एकंदरीत आज पसरल्या किंवा कशा प्रकारच्या बातम्या आहेत. अजितदादांना सीएम पद अशा प्रकारच्या हेडलाईन्स आज आहेत, कसं बघताय? मला असं वाटतं कोणाशी काय लग्न करणारे त्या लोकांनाच विचारलं पाहिजे. त्यांचा निर्णय आम्ही कसे करणार? त्यामुळं हा प्रश्न त्यांना विचारा. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर असे अफवा पसरवत का? विधानसभेच्या पार्श्वभूमीवर असे अफवा आहेत का कसल्या? या लग्नाच्या? अरे मी काय म्हणतो, आता मी कधी त्यांना भेटलो बी नाही आणि त्यांना भेटलेलं पाहिलंही नाही, फक्त पिक्चर पाहिलं मी एक. याच्या पलीकडं मला काही माहीत नाही. या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही. तुमची तयारी सुरू आहे, पण महाविकास आघाडी दावा करते की राज्यामध्ये सगळ्यात जास्त जागा ज्या आहेत त्या आमच्या येथील आमचं सरकार आहे स्थापन होईल. भाजपला काय अंदाज आहे? मी स्पष्टपणानं सांगितलं की भारतीय जनता पार्टीनं NDA सह सर्व मित्रपक्षासोबत निवडणुकीची व्यूहरचना केलेली आहे. आमचे घटक दल आणि आम्ही एकत्र या निवडणुका लढणारे, ताकदीनं लढणारे आणि पुन्हा भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्रपक्षाचं सरकार या राज्यामध्ये आणणार. अशी चर्चा आहे की अजित पवार जे आहेत ते बाहेरून मैत्रीपूर्ण लढतील. ही पण एक सुरक्षित आमच्या घटक पक्षामध्ये आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कोणीही कुठंही जे तुम्ही म्हणतात की मित्रत्वाची लढत करील अशी सुतरामसुद्धा शक्यता नाही. सर, काल गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक जी आहे ती सगळ्या प्रमुख नेत्यांची झाली. त्यामध्ये अजितदादांनी मुख्यमंत्री पद द्या अशी मागणी केली. बिहार पॅटर्नचा उल्लेख तिथे करण्यात आला अशी बातमी जी आहे ती एका वृत्तपत्राला छापलेली आहे. किती तथ्य आहे याच्यामध्ये? खरंच अशी काही चर्चा झाली? मला असं वाटतं की या बातम्या नाही, ह्या अफवा आहे आणि तुमच्यासारख्या समजदार लोकांनी अशा अफवेवर विश्वास ठेवू नये. त्याचं कारण असं आहे की कोण मुख्यमंत्री होणार याची चर्चा आत्ता नाही, निवडणुकीनंतर आमचे घटक पक्ष आणि आम्ही एकत्र बसून याचा निर्णय करू. ना आम्ही ना आमचे विरोधी कोणीही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळं आम्ही तर नक्कीच करणार नाही, कारण निवडणुकीनंतर हा विषय चर्चेला येईल. त्यात असाही उल्लेख आहे की 25 अशा जागा आहेत त्या जागांवरती मैत्रीपूर्ण लढती जी आहे ते होऊ शकतात. उदाहरणार्थ इंदापूरची जागा जी आहे त्या ठिकाणी अमरावती आहे, त्या ठिकाणी दोन्ही किंवा तिन्ही पक्षाचे उमेदवार आहेत. त्यामुळे तिथे मैत्रीपूर्ण लढतीचा एक प्रस्ताव जो आहे तो ठेवण्यात आला आहे अशी मी अगोदर स्पष्ट केलेलं आहे की राज्यामध्ये महायुतीच्या वतीनं कुठंही मैत्रीपूर्ण लढती होणार नाहीत, हे स्पष्ट आहे. सर, अपघातांचा प्रभाव वाढताना पाहायला मिळते. काल बावनकुळेंचा मुलगा जो आहे त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि काही गाड्यांना त्यामध्ये संकेत बावनकुळे सुद्धा गाडीमध्ये बसलेला होता अशी माहिती समोर येते. हे बघा, ज्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला ती संकेतच्या नावावर आहे. संकेत त्यामध्ये होता. ॲक्सिडेंट झाला, पण ॲक्सिडेंट जर झाला तर ॲक्सिडेंट झाल्याच्या नियमाप्रमाणे कायदा आपलं काम करीन आणि जो कोणी गुन्हेगार असेल त्या गुन्हेगाराला त्याची शिक्षा भोगावं लागेल. मला असं वाटतं सकाळीच बावनकुळे साहेबांनी सुद्धा याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की कायद्याचं काम करीन आणि ज्यांनी कोणी गुन्हा केला असेल त्याच्यात तो नोंदवला जाईल. सर, अमित शहा यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर अशी माहिती समोर येते की जागा वाटपाचे एकंदरीत आराखडा तयार झालेला आहे, पण 15 ते 16 जागांच्या वादग्रस्त ठरू आणि त्याची पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्याची जबाबदारी तुमच्यावर ठेवण्यात आलेल्याची माहिती ती समोर येते. काय नेमके संपूर्ण आमच्या जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे तो आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसून ठरवू. जागा वाटपामध्ये आमच्या तिन्ही पक्षात कुठलाही वादविवाद नाही
आणि कुठल्याही अशा जागा नाही की ज्या 16 जागा धोक्याच्या आहेत त्याचा पुन्हा सर्वे करणारे असं नाही आहे. आमच्या संपूर्ण जागा सेफ आहे आणि फक्त निवडून येण्याचा निकष हे आमचं सूत्र लावून आमचे सर्व नेते एकत्र बसून हा जागा वाटपाचा प्रश्न सोडतील. जयंत पाटील असे म्हटले की अजितदादांना ठाकूरविरुद्ध जे आहे ते स्वतंत्र लढायला मागे सांगतील आणि त्यानंतर त्यांना सोबत घेतील अशी काहीतरी व्यूहरचना जी आहे ती सुरू आहे असं जयंत पाटील म्हणतात. असं आहे, जयंत पाटील रोज एक नवीन काढतात आणि तुमच्यापुढं मांडतात आणि त्याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्यायला लावता. मला असं वाटतं की आमच्या घटक दलामध्ये असं कुठंही काही नाही आहे. आमची जी काही चर्चा होती ती आमच्या तिघात होती. त्यामुळे जयंत पाटलाला आमची चर्चा कुठली माहीत नसताना अशा प्रकारचं वक्तव्य त्यांचं. सरकारमधले मंत्री धर्मची मुलगी स्वतः तुतारी हाती घेते, पण तुतारीमध्ये मोठ्या प्रमाणात कमी सूट करण्याचं म्हटलं जातं. ही अफवा आहे. असं कुठंही झालेलं नाही. वर्तमानपत्रातल्या बातम्या आहेत परंतु सत्य नाही आहे. नाही, पण आज ती पक्षप्रवेश करते. मी तुम्हाला आत्ता सांगतो आज की या गोष्टीमध्ये कुठलंही तथ्य नाही. हसन मुश्रीफ यांनी समर्थित राजेंवर समर्थित गाडगेंवरती नाव न घेता टीका केली आहे. ते म्हणतायत काहींनी फडणवीसांचा गैरफायदा घेतला. नाही, तो आता काहींनी म्हणलं आहे, मुश्रीफांचं नाव नाही घेतलं. त्यामुळं मुस्लिमाकडे रोख नेणं हे चुकीचं आहे. दादा, ते दलित भाषणाचा तुमचा व्हिडिओ लई व्हायरल झाला. नेमकी काय प्रक्रिया होती? अरे ज्यांनी केला विचारा त्यांना. सर, मनोज जरांगे पाटील असे म्हणते की आरक्षण मिळालं नाही तर वेळपर्यंत मी हा लढा जो आहे तो सुरू राहणार आहे. मिळालं नाही तर फडणवीसांना मिळवेल अशा भाषेत त्यांनी ते नाही, आता कसं आहे की एकमेकाच्या निवडणुकीचा काळ आहे. एकमेकाच्या विरुद्ध वक्तव्य करतात. हेच केवळ जरांगे पाटीलच नाही तर आम्हीसुद्धा आमच्या विरोधकावर करतो, विरोधकसुद्धा आमच्यावर करतात. त्यामुळं अशा प्रकारचे वक्तव्य निवडणुकीमध्ये होत असतात. संजय राऊत असे म्हणताय त्या पद्धतीनं नागपूरमधील ही घटना अपघाताची घडली. कायदा जो आहे तो फडणवीसांच्या बुद्धीवरती नाश पडेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांच्या शब्दप्रयोग याच्यापेक्षा वेगळा होऊच शकत नाही. रोज सकाळी उठले की त्यांना जर काही असं प्रकारचं बोलायला जर नसेल तर ते ब्रेकफास्टच करू शकत नाही. कायदा नाचतो वगैरे ही काही महाराष्ट्राची भाषा नाही आहे. आणि त्यामुळं त्यांनी जरा सावध भाषा वापरली पाहिजे असा आमचा सल्ला आहे त्यांना. प्रकाश आंबेडकर आता आदिवासी आणि इतर ओबीसी समाजाची गट बांधणी मोठं बांधणी करून नवीन एक आघाडी तयार करण्याचा प्रयत्न केला. तिसरी आघाडी तिसरी आघाडी कसं आम्ही आमची तयारी करतोय. संपूर्ण कार्यकर्ते आमचे निवडणुकीच्या कामाला लागलेले आहेत. त्यामुळं राज्यामध्ये तिसरी आघाडी, चौथी आघाडी, ज्या ज्या काही आघाड्या तयार होतील त्यांना तोंड देण्यासाठी आमचा पक्ष समर्थ आहे, सक्षम आहे. आणि त्यामुळं आम्ही आमच्या कामावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. तुम्हाला लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसता एकंदरीत जागेच्या अनुसार जरांगे या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये किती आव्हानात्मक वाटते तुम्हाला? नाही, मला असं वाटतं की आमच्यापुढं आव्हान वगैरे काही नाही आहे. परंतु प्रत्येक गोष्ट आम्ही हलक्यात घेत नाही. त्यामुळे निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीनं आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत. आणि या लोकसभेत जरी आम्हाला मतं कमी पडली असतील किंवा जागा कमी आल्या असतील त्याची पुनरावृत्ती विधानसभेत नक्कीच होणार. जरांगेंचं आव्हान नाही असं म्हणतात. मी आपल्याला सांगितलं की आमच्यापुढं आव्हान नाही मानत आम्ही त्याला. आज जरांगेचं आव्हान आहे, काल काँग्रेसचं होतं, परवा राष्ट्रवादीचं होतं. राजकीय पक्षापुढं जे जे प्रश्न असतील त्याला तर आम्हाला सोडवण्याची क्षमता आमच्या कार्यकर्त्यात आहे. जरांगेचंच नाही म्हणत. तुम्ही जरांगेवर जो काय काँग्रेस नाही आमच्या समोर, काय राष्ट्रवादी नाही आहे, काय शिवसेना नाही आहे. त्यामुळं आम्ही आमच्या कामावर विश्वास ठेवून येणाऱ्या निवडणुका जिंकण्याची कोशिश करतो. महायुती सरकार आहे, मात्र मला असं वाटतं आता भरपूर झालेत प्रश्न. अजित पवारांची वेगळी आहे. लास्ट प्रश्न आता. एकनाथ शिंदेची जी आहे ती लाडकी बहीण योजना घेऊन पुढे चाललेली आहे. कुठेतरी वेगवेगळ्या यंत्रणांनी पाहायला मिळतात. कुठंही वेगळ्या यंत्रणा नाही. कार्यकर्ते जे काही पोस्टर बॅनर छापतात तर ते त्यांच्या लेवलला छापतात. परंतु सरकारी जी छपाई आहे किंवा सरकारनं जी घोषणा केली आहे ती मुख्यमंत्री लाडकी बहिणा हीच योजना आहे. पण स्थानिक कार्यकर्ते काही ठिकाणी आपल्या उत्साहात आपल्या नेत्याचं बॅनर लावता याचा अर्थ आमच्यामध्ये फुटे असं नाही आहे. सर, काल वर्षावर या संदर्भात योजनांचे बॅनरवाढी झाली मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी, पण अजित पवारांचं कुठे कमी पाहिलं मिळालेच नाही.
कशाचे बॅनर लावलेत? सगळ्या योजनांचे विकास लावलेले असं नाही आहे. जेव्हा पक्षाचा कार्यक्रम असतो तेव्हा पक्षाचे लागतात आणि जेव्हा कधी सरकारी कार्यक्रम असतात तेव्हा तिघांचे असतात.